पदाची भाजी बनवणार आहे, चिरली धुणार आहे आणि इथं पाणी गरम करत ठेवले, त्यात शिजायला टाकणार आहे. त्यात काय काय तयारी करायची आता? काय नाही, शिजायला टाकायची. आता मी रानातून आणली चाकोताची भाजी, धुती आहे. शिजल्यावर काय करायचं? शिजल्यावर भाजी बनवणार आहे. बर, तयारी करायची ना आता? तयारी करते आता. ठीक आहे. हे मिक्सर लावलं आहे, काय काय टाकलं याच्यात? हे मिक्सर लावून घेतलाय. यात शेंगदाणे, लसूण, मिरची, बस एवढंच टाकलंय. आता बघा हे छान परतून झालंय आणि असं करायचं, पळीने असं करायचं. त्याच्यानंतर हे वतायचं. वतल्याच्या नंतर असं हलवायचं आणि हे बघा झाली चाकवताची रगडा भाजी. ही गरगटी भाजी झाली. बघा आमचं साहेब म्हणलं की पाणी जास्त झाले. मी म्हणलं नाही, बरोबर आहे. साहेबाचं लय बी ऐकत जाऊ नको. चाकवताची भाजी आपल्याला आज खायला भेटलेली आहे. मस्त वास तर येतोय, लसूण वगैरे जास्त टाकलं का नाही मस्त वास येतो. त्याच्याबरोबर मी मेथीची भाजी खातो. मला नेहमी मेथीची भाजी आवडते, कारण मेथीच्या भाज्याने पोट साफ होतं आणि मेथीची भाजी अशी आहे, भूक पण लागते आणि पचन व्यवस्थित होतं, पोट साफ होतं. बसलो आता जेवायला, मस्तपैकी जेवण करतो. जर व्हिडिओ आवडला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.